सुरुवातीलाच एक मोठी बातमी। राज्याच्या आरोग्य विभागानं वादग्रस्त निर्णयांचा सपाटा सुरूच ठेवलेला आहे। हिंदुस्थान अँटीबायोटिक्स लिमिटेड कंपनीकडनं कोणतीही टेंडर प्रक्रिया न राबवता कोट्यवधी रुपयांची हेल्थ एटीएम मशीन खरेदी केल्याचं समोर आलंय। जीएम पोर्टलवर या यंत्राची किंमत आहे 4,84,000। हे मशीन आरोग्य विभागानं 6,10,000 घेतलं। राज्याच्या उद्योग विभागानं घालून दिलेल्या खरेदी विषयक नियमांची उघड पायमल्ली होते। केंद्रीय दक्षता आयोगाच्या टेंडरबाबतच्या निर्देशांचं स्पष्टपणे उल्लंघन झालंय, तरी सुद्धा विभागानं खनिकर्म विभागाकडील राखीव निधीतनं शिताफीनं चालू आर्थिक वर्षात सुमारे 100 कोटींची ही यंत्र खरेदीचा घाट घातलेला आहे। विनोद तळेकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। विनोद, सौरभ, या सगळ्या मुद्द्यात या सगळ्या प्रकरणात एक मुद्दा महत्त्वाचा आहे की कोणतीही गरज नसताना ही मशीन्स खरेदी करण्यात आलेली आहेत किंवा खरेदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। खरं तर विविध आजारांचं निदान करण्यासाठी हे मशीन उपयोगी आहे खरंच, आणि या मशीनची किंमत खुल्या बाजारात जवळपास 4.5 लाख रुपये असताना 6.25 लाख रुपये किमतीची ही मशीन्स खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। विशेष म्हणजे आरोग्य विभागाचा निधी नसताना खनिकर्म विभागाचा राखीव निधी वळता करून या निधी खरेदीचा घाट घातल्याने या खरेदीबाबत एक संशयाचं वातावरण निर्माण झालं। आज लक्षवेधीच्या माध्यमातून हा मुद्दा सभागृहात सुद्धा चर्चेला आलेला आहे। या संदर्भातल्या लक्षवेधी दरम्यान आता आरोग्यमंत्री काय उत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं असेल, पण कोणतीही गरज नसताना चढ्या भावानं ही मशीन्स खरेदी करायची गरज का भासली आरोग्य विभागाला, हा मुळात प्रश्न आहे। आणि दुसरा एक मुद्दा म्हणजे ज्या हेतूसाठी मशीन्स घेतली जाणार आहेत त्या हेतूसाठी म्हणजे निदान विविध आजारांचं निदान करण्यासाठी एक आउटसोर्स कंपनीकडे आउटसोर्स करण्यात आलेलं आहे आणि त्यांची यंत्रणा या कामी शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये लागलेली असताना सरकारनं एकीकडे हे परत टेंडर काढल्यामुळे थोडंसं संशयाचं वातावरण निर्माण झालं। आता पाहायचं की आरोग्य विभाग यावर काय निर्णय घेतो, प्रकाश आंबेडकर यावर काय उत्तर देत आहेत। निश्चितच विनोद, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।